तर आपले श्रीनगरचे प्रतिनिधी नेटवर्क 18 माहिती देतात की एकापाठोपाठ एक इतके भयानक स्फोट होत आहेत. 20 मिनिटात जवळपास 50 ठिकाणी स्फोटाचे आवाज श्रीनगरमध्ये ऐकू आलेत. ओमर अब्दुल्लांनी सुद्धा हेच ट्विट केलेलं आहे की एकापाठोपाठ एक स्फोट होत आहेत. मग सीज फायरचं नेमकं काय झालं? विलास, श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू असल्याचं कळतंय आणि मगाचा जो मुद्दा की पाकिस्तान नेमकं चालवतोय कोण, पाकिस्तानची कमान नेमकी कुणाच्या हातात आहे, हे सीज फायरच्या उल्लंघनावरनं अगदी स्पष्ट होतंय, जगाला दिसतंय. हिस्ट्री रिपीट. खरं तर हा जो संघर्ष आहे तो कारगिल युद्धाच्या वेळेस आपल्याला दिसला होता. नवाज शरीफ अटल बिहारी वाजपेयींच्या गळ्याला मिळत होते, गळाभेट घेत होते. अगदी त्याच वेळेला जनरल परवेज मुशर्रफ सत्तांतर करण्यासाठी, सत्तापालट करण्यासाठी सैन्य घुसवत होते, दहशतवादी घुसवत होते. त्यांनी कारगिलच्या टेकड्यांवर घुसखोरी करून पाठीत खंजीर खुपसलेला होता. याचा अर्थ तो कॉन्फ्लिक्ट तिथं सुद्धा आपल्याला दिसलेला होता की राजकीय जी विंग आहे ती एका बाजूला होती आणि लष्कराची भूमिका होती. नंतर सत्तांतर झालं आणि परवेज मुशर्रफ सत्ताधीश बनले. यावेळेस सुद्धा कदाचित तसंच आहे का? हा इगोची ही लढाई आहे का? सत्तेचा हा संघर्ष आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लपून राहिलेलं नाहीये की मुल्ला मुनीर ज्याला म्हणतात त्याला सत्ता हातात घ्यायची, हस्तगत करायची आहे. याच मुल्ला मुनीरनी म्हणजे लष्कर प्रमुखांनी तिथल्या सर्वात लोकप्रिय नेता असलेल्या व्यक्तीला, त्या माजी पंतप्रधानांना त्यांनी जेलमध्ये टाकलेला आहे.